स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यावरती माफी मागितली आहे। कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, आपल्याकडनं ते शब्द अनावधानाने निघाले होते। तसंच आपलं कोकणावरती अफाट प्रेम आहे असंही मुनव्वर याने म्हटलंय। मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरला होता आणि त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि यानंतर मनसे, शिवसेना आणि भाजप नेत्यांकडनं आक्षेप घेण्यात आला। याशिवाय मुनव्वर फारुकीनं जाहीर माफी मागितलेली आहे। सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए? बाय बाय बाय। कहाँ से? तलोजा। तलोजा, अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते हो, हम बंबई रहते हैं। ये कोकनी लोग क्या बनाते सबको। कोकनी है तुम लोग। मैं यहाँ पे कुछ क्लियर करने आया था, एक्सप्लेन करने भी आया था। और एक कुछ वक्त पहले एक शो हुआ था और जिसमें जोक भी नहीं कहेंगे, क्राउड वर्क हो रहा था, ऑडियंस से इंटरेक्शन हो रहा था। एंड उसके चलते कोकन के बारे में कुछ बात निकली और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते हैं बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं। लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गया है वो चीज़ और लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है, कि मैंने कोकन का मजाक उड़ाया। तो नहीं दोस्तों, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है। मैं अभी भी वही कहना चाहूँगा कि मेरा जो वो इम्प्रोव था, वो क्राउड वर्क था, उसमें कॉन्वर्जेशन में ही वो चीज़ मेरे मुंह से निकली। लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो और मैं बिल्कुल नहीं चाहूँगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो। तो मैं तहे दिल से आप लोगों से माफ़ी मांगना चाहूँगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है। तर यावर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। मुनव्वर फारुकी, तुझ्या मते कोकणी माणूस बनवतो, कोकणी माणूस नाही बनवतो, तुझ्यासारख्या रस्त्यावर तुडवतो। आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माफी माग, नाही तर जिथे दिसशील तिथे तुला कोकणी माणूस तुडवणार। हा कोण मुनाफ फारुकी नावाचा हिरवा साप, याची जीभ जास्तच परत वळवळायला लागलेली आहे। या हिरवा सापाला सांगेन, कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेव। दरम्यान मुनव्वरच्या वादग्रस्त विधानावरती शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी काय म्हटलंय तेही बघूया। कोकणी माणसांची माफी न मागितल्यास पाकिस्तानी प्रेमी मुनव्वर जिथं दिसेल त्याला तिथं तुडवणार। समाधान सरवणकर यांची भूमिका, कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे। मुनव्वरला जो तुडवेल त्याला 1 लाखांचं बक्षीस समाधान सरवणकर यांनी जाहीर केलंय। येवा कोकण आपलंच असं म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल उपरे अशी भाषा बोलतात। आणि या सगळ्या वादाविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवे सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। धनंजय, एकीकडे मुनव्वर फारुकी याचं विधान सोशल मीडियावरती चर्चेत आहे, दुसरीकडे मुनव्वर फारुकी याच्याबद्दलचे ज्या प्रतिक्रिया येतात, संताप येतोय, तोही आपण बघितलेला आहे। आणि मुनव्वर फारुकी यांनी या सगळ्या वादावरती माफी सुद्धा मागितलेली आहे। त्यामुळे मुनव्वरच्या माफीनंतर हा वाद आता वाढणार की चिघळणार? धनंजय, आवाज पोहोचतोय? बहुधा धनंजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। तर मुनव्वर फारुकी याच्या वक्तव्यानंतर वाद उद्भवलेला होता, त्यावरती संतापजनक प्रतिक्रियाही आल्यात आणि त्यानंतर मुनव्वर फारुकी यानं माफी मागितलेली।